कितीही प्रयत्न केला तरी तुम्हाला अजिबात उठता येणार नाही आहे. तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी तुम्हाला अजिबात उठता येणार नाही आहे. तुम्ही जितका प्रयत्न कराल तिथे तुम्ही अधिक खुर्चीला एकदम चिपकत जाणार आहात. तुम्हाला अजिबात उठता येणार नाही आहे. मी जेव्हा 1 ते 3 अंक म्हणेल तेव्हा तुम्हाला उठण्याचा प्रयत्न करायचा आहे, पण तुम्हाला अजिबात उठता येणार नाही आहे. तुम्ही जितका प्रयत्न कराल अधिक खुर्चीला चिपकत जाल. तुम्हाला अजिबात उठता येणार नाही, अजिबात उठता येणार नाही आहे, अजिबात उठता येणार नाही आहे. 1, 2 आणि 3 उठण्याचा प्रयत्न करायचा आहे, पण तुम्हाला अजिबात उठता येणार नाही. उठण्याचा प्रयत्न करायचा आहे, उठण्याचा प्रयत्न करायचा आहे. बस प्रयत्न थांबवायचे, बस प्रयत्न थांबवायचे. आता सैलाने रिलॅक्स व्हायचे, सैलाने रिलॅक्स व्हायचे. आता तुमचा उजवा हात सरळ रेषेत सरळ करायचा आहे. उजवा हात सरळ करायचा आहे, उजवा हात सरळ करायचा आहे. उजवा 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 हात सरळ करायचा आहे, अरे सरळ करायचा आहे. तुमचा उजवा हात एकदम ताठ होत चालला, एकदम कडक होत चालला, एकदम ताठ होत चालला, एकदम लोखंडाच्या रॉडसारखा लाकडाच्या सारखा एकदम ताठ आणि घट्ट झालेला, एकदम कडक झालेला, एकदम कडक झालेला, एकदम कडक झालेला आहे. तुम्ही आता कोपरापासून तो कितीही वाकवण्याचा प्रयत्न केला तरी तुम्हाला अजिबात वाकवता येणार नाही. तुम्ही जितका प्रयत्न कराल तो अगदी ताठ होत जाईल, तुम्हाला तो अजिबात वाकवता येणार आहे, तुम्हाला तो बिलकुल वाकवता येणार नाही. तुम्ही जितका प्रयत्न कराल तो अगदी तर ताठ होत जाईल, तो तुम्हाला बिलकुल वाकवता येणार नाही. 1 ते 3 अंक काउंट करतो. 1, 2 आणि 3 वाकवण्याचा प्रयत्न करायचा आहे, कोपरापासून वाकवण्याचा प्रयत्न करायचा आहे. बस प्रयत्न थांबवायचे, बस प्रयत्न थांबवायचे. तुमचा हात रिलॅक्स होतो, सैल होते आणि ठेवून घ्यायचा. रिलॅक्स सैल झालेला आहे, मांडीवर ठेवून घ्यायचा. हात रिलॅक्स सैल झालेला आहे, मांडीवर ठेवून घ्यायचा आहे. तुम्ही शिकवलेलं व्यवस्थित समजून घेणार आहात आणि सर्व तुमच्या लक्षात राहणार आहे. यानंतर जेव्हा जेव्हा तुम्ही घरी किंवा कुठेही अभ्यासाला बसाल, यानंतर जेव्हा जेव्हा तुम्ही अभ्यासाला बसाल तुम्ही व्यवस्थितरित्या अभ्यास करू शकणार आहे आणि तुम्ही वाचलेलं सर्व तुमच्या लक्षात राहणार आहे. तुम्ही वाचलेलं पूर्णपणे तुमच्या लक्षात राहणार आहे. तुम्ही बघितलेलं, ऐकलेलं, वाचलेलं पूर्णपणे तुमच्या लक्षात राहणार आहे आणि तुम्ही केलेला अभ्यास तुम्हाला परीक्षेच्या वेळी व्यवस्थितरित्या आठवणार आहे. तुम्ही केलेला अभ्यास तुम्हाला व्यवस्थितरित्या आठवणार आहे. तुम्ही सर्व प्रश्नांची उत्तरं अगदी चांगल्या प्रकारे सोडवू शकणार आहात, पूर्णपणे सोडवणार आहात. तुम्हाला यानंतर प्रत्येक परीक्षा एकदम सोपी जाणार आहे, एकदम सहज तुम्ही लिहू शकणार आहात. प्रत्येक परीक्षा तुम्हाला एकदम इझी जाणार आहे, एकदम सोपी जाणार आहे. तुम्हाला वाचलेलं, बघितलेलं, केलेला अभ्यास अगदी सहजरित्या आठवणार आहे आणि तुम्ही परीक्षेमध्ये ते अगदी सहजरित्या लिहू शकणार आहे. अगदी शांत आणि रिलॅक्स व्हायचे, अगदी शांत आणि रिलॅक्स व्हायचे. आता हळूहळू जागृत व्हायचं आहे, बाहेरच्या वातावरणाशी एकरूप व्हायचं आहे, जागृत व्हायचं आहे. डोळे उघडल्यानंतर तुम्हाला अगदी फ्रेश आणि रिलॅक्स वाटणार आहे. काही काहींना असं वाटेल की आपली झोप झालेली, एकदम फ्रेश आणि रिलॅक्स वाटणार आहे, एकदम फ्रेश आणि रिलॅक्स वाटणार आहे. मी 1 ते 3 अंक काउंट करतो आहे. डोळे उघडून एकदम फ्रेश आणि रिलॅक्स वाटतं उभं राहायचं आहे. 1, 2 आणि 3 डोळे उघडायचे. सर्वांनी फ्रेश आणि रिलॅक्स वाटणार आहे, फ्रेश आणि रिलॅक्स वाटते. किती किती मुलांना वाटते की आपली झोप झाली किंवा एकदम रिलॅक्स वाटते? हात वरती असेल तरच करायचं, नाही तर जबरदस्त. ओके, बरं आता हे कसं काम करतं? मी दिलेल्या सूचना काम करतो. सर्वांचे डोळे बंद आहेत, सर्वांचे डोळे बंद आहेत. आपण हे बघतो आहे की दिलेल्या सूचना किती प्रमाणात उरलेल्या आहेत आणि त्या कसे काम करतात. सर्वांचे डोळे मिटलेले आहेत, सर्वांचे डोळे अगदी घट्ट मिटलेले आहेत, सर्वांचे डोळे अगदी घट्ट मिटलेले आहेत, सर्वांचे डोळे अगदी पूर्णपणे घट्ट मिटलेले आहेत. तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी तुम्हाला डोळे अजिबात उघडता येणार नाही आहेत. तुम्ही जितका प्रयत्न कराल ती किती अधिक घट्ट होत जातील, तुम्हाला ते अजिबात उघडता येणार नाही आहे. तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी तुम्हाला डोळे अजिबात उघडता येणार नाही, एकदम ते घट्ट झालेले आहेत, एकदम घट्ट झाले, तुम्हाला बिलकुल उघडता येणार नाही आहे. मी आता 1 ते 3 अंक काउंट करतो आहे. डोळे उघडण्याचा प्रयत्न करायचा आहे, पण तुम्हाला अजिबात उघडता येणार नाही.
1 2 आणि 3 डोळे उघडण्याचा प्रयत्न करायचा आहे. डोळे उघडण्याचा प्रयत्न करायचा आहे. बस प्रयत्न थांबवायचे. तुमचे डोळे रिलॅक्स होत आहेत, पूर्वीप्रमाणे रिलॅक्स होत आहेत, पूर्वीप्रमाणे रिलॅक्स होत आहेत. डोळे पूर्णपणे रिलॅक्स आहेत. डोळे पूर्णपणे रिलॅक्स झालेले आहे. तुम्ही आता पूर्वीप्रमाणे डोळे अगदी सहजरित्या उघडू शकणार आहे. सर्वांनी डोळे उघडायचे. 1 2 आणि 3 डोळे उघडायचे. रिलॅक्स डोळे उघडायचे. फ्रेश वाटते, रिलॅक्स वाटते, डोळे उघडायचे. डोळे उघडता आले नव्हते असे की किती मुलांना विद्यार्थ्यांसोबत झालं? सर्वांसोबत ना. अजून काही डोळे उघडण्याची आवश्यकता आहे का तुम्हाला? तुम्ही म्हणत असाल तर घेऊया एखादा. घ्यायचं आहे का? तुम्ही म्हणत कसं होतं का तुम्ही बघितलं का? आता हे विद्यार्थी तुमचेच सहकारी आहेत, तुमच्यासोबतचे आहेत. काही मुलांना खुर्चीवर आपण बसवलं होतं, काहींना डोळे. हे काय आहे? हे अंतर्मनाला दिलेल्या सूचना आहे. तर आपण जास्तीत जास्त त्याचा फायदा घ्यावा आणि आपला स्वतःचा विकास करावा, चांगल्या प्रकारे अभ्यास करावा. तुमच्या कुटुंबाचं, शाळेचं, गावाचं आणि आपलं सर्वांचं सर्वीकडे नाव होईल अशा पद्धतीनं आपण स्वतःचा विकास करावा ही अपेक्षा करतो आणि आजचं माझं सेशन संपवतो. जय हिंद.